नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्य भूमी जिथे वाढले मी, नमो आर्य भूमी जिथे वाढले मी, नमो पुण्यभूमी जिच्याच गामी, नमो पुण्यभूमी जिच्याच गामी, पडो देह माझा सदा ती नमी मी, सदा ती नमी मी. नमस्कार, माझे नाव समीक्षा पंकज मांडे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहापूर, तालुका रेवासा, जिल्हा अहिल्यानगर. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिलं असेल, गुलामगिरीत राहिलं असेल. स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे आहे. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला. त्या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही पडल्या. यामुळे आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आली ना तरी रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते जेव्हा तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी जान देते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी जान देते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं. आपल्या भारताला न सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश त्या काहीतरी दुसरा नव्हता. म्हणूनच इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला. 1857 चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहित आहे, आपला भारत देश जरी स्वतंत्र झाला असला तरी तो कुणापासून स्वतंत्र झाला? या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. ते कार्य तर अजूनही चालूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री, पंडित नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले. समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारताच्या सुराज्यात बदलावासाठी. पण खंत याची वाटते की अजूनही हे कार्य पूर्णत्वास गेले नाही. ती हवी तशी प्रगती, तर हवं तसं स्वप्नातला भारत, ते हवे तसे सुराज्य नाही. मित्रांनो, पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराची मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण. या सूर्याला, या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचे ग्रहण लागलंय. एवढंच नाही तर पूर्वी पैका रुपया मिळत होता, आता ना काळा पैका माहितीये. किती बदल झाला. पण एक गोष्ट आहे ना, भारत देश स्वतंत्र झाला, सत्ता आपल्या हातात आहे. मग असे का होते? 52 सेकंदात राष्ट्रगीत म्हणणारे कोण राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणणारे कोण राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही. राष्ट्रभक्त होतात ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतात ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनतात ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांनी. जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये गुण आहेत? आपण हे सगळं केलंय? जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का? प्रत्येकाला हा प्रश्न पडायलाच हवा. एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात. एक ते देशभक्त आहेत जे सरहद्दीवर लढतात, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात. आणि हो, आपल्या सर्वांसोबत उपस्थित असणारे, आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हे देशभक्त आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, यात आपला उल्लेख का बरं होत नाही? आपण कुठे कमी पडतोय? आपल्या व्यक्तित्वावरून एक नजर टाकायला काय हरकत आहे? नाही, देशाचा देशभक्त म्हणून आपण स्टेटस लावतच असतो ना. मग जरा मनातून देशभक्ती फुलवा. कारण ज्या दिवशी या स्वतंत्र भारताची युवा पिढी सुज्ञ होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक